Hello class, in last lecture we are done with the result of Bohr theory and some problems. Now today we are going to deal with the explanations of the line spectrum of hydrogen using Bohr theory, and second one is limitations of Bohr model. So first we see the explanation of the line spectrum of hydrogen using Bohr theory. In this theory, जेव्हा आपण बोर्स थेरी बघितलेली होती तर बोर्स थेरीमध्ये त्यांनी काही पॉस्च्युलेट्स दिलेले होते. तर त्या पॉस्च्युलेट्समध्ये त्यांना काही इमिशन्स दिसलेले आहे. जेव्हा एनर्जी इमिटेड होते तेव्हा त्यांना काही स्पेक्ट्रम पण दिसलेले आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की द लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑप्टेंड फ्रॉम द ॲटॉमिक हायड्रोजन कॅन बी एक्सप्लेन क्वांटिटेटिव्हली युजिंग बॉर थिअरी. म्हणजे बॉर थेरी आणि हे बघितलं की जेव्हा आपण हायड्रोजनला वेगळ्या वेगळ्या एनर्जीमधून पास केलेला आहे तेव्हा तो एक लाईन स्पेक्ट्रम इमिट करतो. तेव्हा त्याच्यामध्ये 5 सिरीज आपल्याला मिळालेल्या होत्या. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. अकॉर्डिंग टू द सेकंड पोस्ट्युलेट्स ऑफ बोर थिअरी, रेडिएशन इज इमिटेड व्हेन इलेक्ट्रॉन मूव फ्रॉम ॲन आउटर ऑर्बिट ऑफ हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर टू अँड इनर ऑर्बिट ऑफ लोअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. यामध्ये जेव्हा आपण सेकंड पॉस्च्युलेट्स ऑफ बोर थिअरी बघितलेला होता तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की रेडिएशन हे इमिट होतात किंवा जेव्हा इलेक्ट्रॉन हे मूव्ह होतात आउटर ऑर्बिट ऑफ हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे जेव्हा आपण ऑर्बिट घेतलेले आहे तर ऑर्बिटमधलं जे आउटर ऑर्बिट असते हे आउटर ऑर्बिटमधून हायर एनर्जीचे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे आउटर ऑर्बिटमधून इथला इलेक्ट्रॉन हा इथे मूव्ह होतो तेव्हा तो काही एनर्जी ही इमिट करत असतो. तर आउटर ऑर्बिट जे आहे आउटर ऑर्बिट ऑफ हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर याला काय म्हटलेलं आहे NI, आणि इनर ऑर्बिट ऑफ लोअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर याला काय म्हटलेलं आहे NF. सेकंड पॉईंट इज the energy difference, that is delta E, between the initial and final orbit of the electronic transitions correspond to the energy of the emitted radiations. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांनी कन्क्लुजन दिलेलं होतं की आउटर ऑर्बिट हे आपला आउटर ऑर्बिट आहे जो हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे त्याच्यातून जेव्हा तो लोअरमध्ये येतो तेव्हा काही एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी रिलीज झालेली किती प्रमाणात रिलीज झाली हे बघण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे डेल्टा ई दिलेला आहे. म्हणजे एनर्जी डिफरन्स दिलेला आहे. तो एनर्जी डिफरन्स कसा मिळतो जेव्हा एनर्जी हे आउटरमधून इनरमध्ये येते म्हणजे इनिशियल लेवलमधून फायनल लेवलमध्ये येतं तेव्हा त्यांच्यामध्ये जी एनर्जी निघालेली आहे ती एनर्जी डिफरन्स हा डेल्टा ईने त्यांनी डिनोट केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट इज फ्रॉम द थर्ड पोस्ट्युलेट्स ऑफ बोर थिअरी डेल्टा ई कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. म्हणजे त्यांनी सेकंड पोस्ट्युलेट्समध्ये सांगितलं होतं की एनर्जी रिलीज आहे कुठून जेव्हा त्यांनी तो आउटरमधून इनरमध्ये येतो तेव्हा एनर्जी रिलीज होते. तर ते किती प्रमाणात रिलीज होते हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी थर्ड पोस्ट्युलेट्समध्ये म्हटलेलं आहे की डेल्टा ही एक्सप्रेस करू शकतो आपण डेल्टा ई इक्वल्स टू इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी. म्हणजे याला तुम्ही असं पण म्हणू शकता की E1 मायनस E2 या दोघांचा डिफरन्स म्हणजे आपल्याला काय मिळतं आहे टोटल एनर्जी. म्हणजे किती एनर्जी लागली त्याला आउटर ऑर्बिटमधून म्हणजे हायरमधून लोअर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह केलं तेव्हा त्यांनी जी एनर्जी रिलीज केली आहे तर ही एनर्जी म्हणजे डेल्टा ई हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. According to the result derived from Bohr theory, the energy E of an orbit is released to its principal quantum number n by the equations. असं म्हटलेलं त्यांनी असं सांगितलं होतं त्यांच्या पोस्ट्युलेट्समध्ये की जे ऑर्बिट्स आहे फिक्स ऑर्बिट्स आहे त्यांनी फिक्स ऑर्बिट्स पण म्हटलेलं होतं आणि ते फिक्स ऑर्बिट्स आहे हे त्यांनी प्रिन्सिपल क्वांटम नंबर nनी डिनोटेट केलेलं होतं. त्यामुळे जेव्हा ते एनर्जी रिलीज करतात N1 टू N2 मध्ये जेव्हा ते येतात किंवा हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिटमध्ये जेव्हा येतात तर त्या याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की
रिप्रेझेंट कशाने केलेलं आहे ते प्रिन्सिपल क्वांटम नंबरनी विच इज डिनोटेड बाय एन. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला त्यांनी एक एनर्जीचं एक इक्वेशन्स पण दिलेलं होतं बोर्स थेरीमध्ये. ते आहे की E इक्वल्स टू मायनस आर एच इन ब्रॅकेट 1/n², 1/n². हे इक्वेशन आपल्याला दिलेलं होतं. आता हे इक्वेशन आहे जे एनर्जी डिफरन्स काढलेलं होतं ते इक्वेशन नंबर 1. आणि एनर्जीचं ऑलरेडी आपल्याला पॉस्च्युलेट्सवरून म्हणजे बोर्स थिअरीमध्ये त्यांनी एनर्जीचं एक इक्वेशन्स दिलेलं होतं. त्या इक्वेशन्सवर ते इक्वेशन झालेलं हे सेकंड इक्वेशन ई. त्यामुळे आपण काय करणार की हे जे ईची व्हॅल्यू आहे ही ईची व्हॅल्यू इन एनर्जी डिफरन्सच्या ईच्या व्हॅल्यूमध्ये पुट करणार. म्हणून कॉम्बाईन दिस टू इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघा इक्वेशनला आपण जेव्हा कॉम्बाईन करू तेव्हा आपल्याला काय मिळेल की डेल्टा ई इक्वल्स टू आता ईची व्हॅल्यू आपल्याला ईची व्हॅल्यू दिलेली आहे इथे काय आहे मायनस आर एच 1/n². आता ही जी व्हॅल्यू आहे ईची ते ई आयमध्ये आणि ई एफ याच्यामध्ये पुट करायची आहे. तर आपलं इक्वेशन काय होणार डेल्टा ई इक्वल्स टू मायनस आर एच डिवायडेड बाय NI². NI का घेतलं कारण आपण आय इनिशियल स्टेटमध्ये एनर्जी बघत आहोत आणि एफची फायनल स्टेटमध्ये बघत आहोत त्यामुळे NF. ठीक आहे, तर यामध्ये आपण दोघांचे ईची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. डेल ई इक्वल्स टू मायनस आर एच NI² मायनस आर एच NF² हे केलेलं आहे. आता दोघांमध्ये बघा आर एच हे कॉमन आहे त्यामुळे आपण काय केलेलं आहे की आर एच कॉमन काढलेलं आहे. सो नेक्स्ट इक्वेशन डेल्टा ई इक्वल्स टू आपलं काय होतं की आर एच इन ब्रॅकेट 1/NF² मायनस 1/NI², 1/NF² मायनस 1/NI². हे आपल्याला एनर्जी काढायसाठी एक इक्वेशन मिळालेलं आहे ज्यामध्ये की आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉन्स हा आउटरमधून लोअरमध्ये म्हणजे हायरमधून लोअर एनर्जीमध्ये ऑर्बिटमध्ये जेव्हा तो मूव्ह होतो तेव्हा तो एनर्जी इमिट करतो आणि ती एनर्जी काढायसाठी बोर्स थेअरीने आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे डेल्टा ई इक्वल्स टू आर एच इन ब्रॅकेट 1/NF² मायनस 1/NI². Substituting the value of RH in joules we get. म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की आपल्याला जर ही एनर्जी जूलमध्ये कन्वर्ट करायची आहे तर जूलमध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याला त्यांनी एक व्हॅल्यू दिलेली होती. ती व्हॅल्यू अशी आहे की 2.18 इंटू 10⁻⁻18. ही जी व्हॅल्यू आपण आर एसची व्हॅल्यू जेव्हा एखाद्या इक्वेशनमध्ये पुट केली तर ती आपल्याला जूलमध्ये मिळते. सो आपलं इक्वेशन काय होणार डेल्टा एच इक्वल्स टू आर एचची व्हॅल्यू काय पुट केली आपण 2.18 इंटू 10⁻⁻18 इन ब्रॅकेट 1/NF² मायनस 1/NI² इन जूल. हे झालं म्हणजे जूलमध्ये काढायसाठी फक्त आपल्याला आर एचची ही व्हॅल्यू पुट करायची आहे. मग आपल्याला डेल्टा ई जूलमध्ये मिळून जाणार. दिस एक्सप्रेशन कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ वेव्ह नंबर ऑफ द इमिटेड रेडिएशन्स इन द फॉलोइंग स्टेप. म्हणजे आपल्याला आता जसं आपण त्याचं जूलमध्ये केलेलं आहे तसंच आपल्याला ते आता वेव्ह नंबरमध्ये बघायचं आहे. तर आपल्याला वेव्ह नंबर म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. तर वेव्ह नंबर इज द नंबर ऑफ वेव्ह लेंथ पर युनिट लेंथ. म्हणजे नंबर ऑफ वेव्ह लेंथ पर युनिट लेंथ. एका लेंथमध्ये किती नंबर्सचे वेव्ह लेंथ असतात हे म्हणजे वेव्ह नंबर. ठीक आहे, वेव्ह लेंथ म्हणजे जर आपण नोट्स काढले तर हे जे टोटल लेंथ असते याला आपण काय म्हणणार वेव्ह लेंथ विच इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. ठीक आहे, याला आपण वेव्ह लेंथ म्हणणार, याला वेव्ह लेंथ म्हणणार. ठीक आहे, आणि वेव्ह लेंथ पर युनिट लेंथ म्हणजे त्याला वेव्ह नंबर म्हणणार. आता वेव्ह नंबरला आपण रिलेशन बिटवीन वेव्ह नंबर अँड एनर्जी बघू तर वी नो दॅट की डेल ई इन जूल्स इक्वल्स टू एच इंटू म्यू इन हर्ट्स. आता
याच्यामध्ये एच इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे डेल्टा ई होते. तर आपण म्यू इक्वल्स टू कसं लिहू शकतो, डेल्टा ई डिवायडेड बाय एच असं लिहू शकतो, बरोबर. पण आपल्याला माहिती आहे की वेव्ह नंबर म्हणजे काय होत आहे की फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय वेलॉसिटी. आता वेलॉसिटी फ्रिक्वेन्सीची जेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, तर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय आहे, म्यू इक्वल्स टू डेल ई डिवायडेड बाय एच, बरोबर. नेक्स्ट इक्वेशन आपल्याला काय मिळालं, जेव्हा आपण या दोन इक्वेशनला कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळत आहे, म्यू इक्वल्स टू डेल ई डिवायडेड बाय एच, म्हणजे आपण ह्या म्यूची व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे, डेल ई डिवायडेड बाय एच इंटू हा जो याच्यामध्ये वेलॉसिटी दिलेली आहे ही वेलॉसिटी ॲज इट इज ठेवायची आहे म्हणून इंटू 1/c. आता आपल्याकडे डेल्टा ईची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. डेल्टा ईची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू जी आहे ती डेल्टा ईची व्हॅल्यू आपण या वेव्ह नंबरच्या इक्वेशनमध्ये पुट करणार. सो आपला इक्वेशन काय होणार, 2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू 1/nf² मायनस 1/ni². आणि जर एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि वेलॉसिटी ऑफ लाईट हे पण आपल्याला माहिती आहे की किती आहे, तर ती दोघांची व्हॅल्यू देखील आपण याच्यामध्ये पुट करणार. तर एचची व्हॅल्यू काय आहे, 6.626 इंटू 10⁻34 इंटू 3 इंटू 10⁻10. ही जे आहे यांना सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, वेव्ह नंबर मिळत आहे. आणि वेव्ह नंबर काय आहे, वेव्ह नंबर इक्वल्स टू याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 10,109677 इन ब्रॅकेट 1/nf² मायनस 1/ni² सेंटीमीटर इनवर्स. आता यामध्ये NF नेहमी NF काय राहणार, NF इक्वल्स टू 1 अँड NI इक्वल्स टू 2. हे कशावरून, रिडबर्गच्या इक्वेशनवरून आपण सांगू शकतो की NF इक्वल्स टू 1 आणि NI इक्वल्स टू 2 असं पकडू. ही जी व्हॅल्यू आहे ही कॉन्स्टंट आहे, ही देखील व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. एसची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि सीची व्हॅल्यू देखील कॉन्स्टंट आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रॉब्लेममध्ये विचारण्यात येईल की तुम्ही त्याचा वेव्ह नंबर काढा, वेव्हलेंथ काढा, तर वेव्ह नंबर काढताना आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे जो की आहे वेव्ह नंबर इक्वल्स टू म्यू इक्वल्स टू 109677 इंटू 1/nf² मायनस 1/ni². नेक्स्ट बघूया आपण, बोर्स थेरी सक्सेसफुली अकाउंट्स फॉर द empirical Rydberg इक्वेशन्स फॉर द लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. यांनी बोर्स थेरीनी एक इम्पेरिकल रिडबर्ग इक्वेशन्स जो आपण बघितलेला आहे लास्ट याच्यामध्ये, काय होता तो रिडबर्ग इक्वेशन्स, काय होता, RH वाला जो दिलेला होता तो होता रिडबर्ग इक्वेशन्स. आणि त्या रिडबर्ग इक्वेशन्समध्ये त्यांनी लाईन इमिशन स्पेक्ट्रमबद्दल सांगितलेलं आहे. इन रिडबर्ग इक्वेशन्स N1 अँड NF आर इंटिजर्स, म्हणजे ते टोटल इंटिजर्स राहतील, पॉईंटमध्ये ती व्हॅल्यू राहणार नाही, हे त्यांनी पहिले देखील सांगितलेलं आहे. बोर्स थिअरी असाइन द फिजिकल मिनिंग टू देम ॲज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर करस्पॉन्डिंग टू द कॉन्सेंट्रिक ऑर्बिट. ऑर्बिटच्या कॉन्सेंट्रिकमध्ये त्यांनी फिजिकल मिनिंग द प्रिन्सिपल क्वांटम नंबर हे कॉन्सेंट्रिक ऑर्बिटमध्ये कसं रिलेटेड आहे हे देखील त्यांनी फिजिकली सांगितलेलं आहे. द इंटिजर्स इन रिडबर्ग इक्वेशन स्टँड फॉर द फायनल ऑर्बिट NF ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स अँड N1 फॉर द इनिशियल ऑर्बिट. N1 त्यांनी इनिशियल ऑर्बिट सांगितलेलं आहे आणि NF हे फायनल ऑर्बिटमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया द इमिशन लाईन comparing the 5 series, thus are the result of electronics transition for the excited hydrogen atom. एक्सायटेड हायड्रोजन ॲटम म्हणजे जेव्हा तो एनर्जी रिलीज करतो, एनर्जी म्हणजे तो हायरमधून लोअरमध्ये येतो, तेव्हा एनर्जी रिलीज करताना त्याला लाईन स्पेक्ट्रम दिसलेले होते. त्या लाईन स्पेक्ट्रममध्ये त्यांना 5 सिरीज दिसलेल्या होत्या. त्या 5 सिरीज कुठल्या होत्या, ज्या आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या होत्या. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज अँड
पिफंड सिरीज, हे 5 सिरीज बघितलेल्या होत्या आपण. तेव्हा त्यांना असं दिसलेलं, बोर्स मॉडेलमध्ये त्यांना असं दिसलं की लायमन सिरीज इज द रिझल्ट ऑफ मुव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन एक्सायटेड टू हायर ऑर्बिट ऑफ N2 दॅट इज इक्वल टू Ni, म्हणजे ते व्हेरी करतील 2, 3, 4, आणि लोअर ऑर्बिट्स ऑफ N1 और NF इक्वल्स टू 1, म्हणजे लायमन सिरीजमध्ये N1 काय राहणार, हमेशा N1 इक्वल्स टू 1 राहणार, म्हणजे N1 इक्वल्स टू NF हा नेहमी काय राहणार, 1 राहणार लायमन सिरीजमध्ये. तेच तो N2 आणि Ni हे काय करणार, व्हॅरी करत जाणार 2, 3 आणि 4 मध्ये. नेक्स्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाल्मर सिरीज रिझल्ट फॉर इलेक्ट्रॉन्स फॉर N2 इक्वल्स टू काय होणार, 3, 4, 5, आणि लोअर ऑर्बिट ऑफ N1 काय राहणार, 2. जसं लायमन सिरीजमध्ये काय होतं, N1 इक्वल्स टू 1 होतं आणि N2 इक्वल्स टू 2, 3, 4, 5 व्हॅरी करत होतं, तसंच बाल्मर सिरीजमध्ये काय होतं आहे की N1 काय राहणार, नेहमी 2 राहणार, आणि N2 काय होणार, 3, 4 आणि 5 होत जाणार. The electronic transitions giving rise to different emissions line series of atomic hydrogen are shown in फिगरमध्ये दाखवलेलं आहे त्यांनी की कशा प्रकारे लायमन सिरीज येते, बाल्मर सिरीज येते, पाक्शन सिरीज येते, ब्रॅकेट आणि पिफंड सिरीज येत असते. तर यामध्ये बघा की जसं लायमन सिरीजला या फिगरमध्ये बघा, जी फिगर दिलेली आहे ही फिगर कशाशी दिलेली आहे, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स इन द हायड्रोजन स्पेक्ट्रम, म्हणजे हायड्रोजन स्पेक्ट्रमला एनर्जीमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी काही लाईन स्पेक्ट्रम दिलेले होते. त्या लाईन स्पेक्ट्रममध्ये 5 सिरीज दिसलेल्या होत्या, लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाशन, ब्रॅकेट आणि पिफंड सिरीज दिसलेल्या होत्या. तर या सिरीज दिसताना त्यांना जी N1 इनिशियल्सची जी क्वांटम प्रिन्सिपल क्वांटम नंबर होता त्याच्यामध्ये त्यांचे जे N1 आहे ते फिक्स्ड होते. तर लायमन सिरीजमध्ये आपण म्हटलेलं होतं की N1 जे इनिशियलसाठी राहणार आहे ते N इक्वल्स टू 1 राहणार आहे, बाल्मर सिरीजसाठी N इक्वल्स टू 2 राहणार आहे, पाशन सिरीजसाठी N इक्वल्स टू 3 राहणार आहे, ब्रॅकेट सिरीजसाठी N इक्वल्स टू 4 आणि पिफंड सिरीजसाठी N इक्वल्स टू 5 असे ते एनर्जी राहतील. ठीक आहे, म्हणजे NF हे जे आहे हे कॉन्स्टंट राहतील, NF हे जे राहील हे कॉन्स्टंट राहील, आणि Ni काय करेल, व्हॅरी करतील. कसं, लायमन्समध्ये NF इक्वल्स टू 1 आणि Ni काय राहील, 2, 3, 4 सो ऑन. बाल्मरमध्ये NF इक्वल्स टू 2 राहील आणि N2 काय राहील, म्हणजे Ni काय राहील, 3, 4, 5, 6. पाशन सिरीजमध्ये NF काय राहणार, 3 राहणार, जसं इथे दिलेलं आहे NF 3 राहणार, आणि N2 और Ni काय राहणार, 4, 5, 6 अँड सो ऑन. आणि ब्रॅकेट सिरीजमध्ये NF 4 राहील आणि त्याच प्रकारे Ni काय राहील, 5, 6, 7 अँड सो ऑन. तसंच पिफंडमध्ये NF काय राहणार, 5 राहणार, आणि Ni काय राहणार, 6, 7 अँड सो ऑन. यावरून आपण सांगू शकतो का, इलेक्ट्रॉन ट्रान्समिशन्स फॉर एनी ऑफ द सिरीज कॅन बी एक्सप्लेन बाय द बोर ॲटॉमिक मॉडेल बाय फॉर हायड्रोजनवरून आपण एक्सप्लेन करू शकतो का इलेक्ट्रॉनचं ट्रान्समिशन कसं होत आहे आणि या सिरीजमध्ये कसं दाखवलेलं आहे हे त्याच्यावरून आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट करायचं होतं की बघूया काय कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ द फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन्स फ्रॉम द ऑर्बिट ऑफ N इक्वल्स टू 5 टू दॅट ऑफ N इक्वल्स टू 2 इन हायड्रोजन ॲटम. याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. तर वेव नंबर ऑफ ट्रान्झिशन्स इज गिवन बाय रिडबर्ग एक्सप्रेशन्स. आपण वेव नंबर्सच्या आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक्सप्रेशन्स बघितले होते, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्यू इन सेंटीमीटर इनवर्स इक्वल्स टू 109677 इन ब्रॅकेट N1 स्क्वेअर मायनस
1/n2 हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये एनच्या दोन एनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. n1 = 2 दिलेला आहे, n2 = 5 दिलेला आहे. तर ही व्हॅल्यू आपल्याला n2 आणि n1 ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तर आपल्याला इक्वेशन काय मिळतो, म्यू = 109677 इन ब्रॅकेट 1/2² - 1/5². ओके. तर 2चा स्क्वेअर 4 आहे आणि 5चा स्क्वेअर 25 आहे. तर याला सॉल्व करायचं आहे. याला पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 - 4 25 - 4 डिवायडेड बाय 24 × 25 म्हणजे याचा आन्सर येणार 100 आणि हे 21. सो आपल्याला नेक्स्ट इक्वेशन काय मिळालं, 109677 × 21 डिवायडेड बाय 100 = याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, 23032.17 सेंटीमीटर इनवर्स. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्यांनी वेवलेंथ काढायची आहे. तर वेवलेंथ म्हणजे काय म्हटलेलं होतं की 1/वेव नंबर, असं वेवलेंथची आपण डेफिनेशन मग त्यांनी बघितलेली होती. तर लॅम्बडा, वेवलेंथचा सिम्बॉल काय आहे, लॅम्बडा. तर लॅम्बडा = 1/μ. 1/μ हे, तर म्यूची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे. काय आहे, 23032.17. तर लॅम्बडाच्या या व्हॅल्यूमध्ये आपण पुट करणार. तर लॅम्बडा = 1/23032.17. याला कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळत आहे, 4.34 × 10⁻⁵ सेंटीमीटर. ही आपल्याला वेवलेंथची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग वेवलेंथ ऑफ फोटॉनमध्ये त्याला काढायचं आहे. तर फोटॉनमध्ये काढायसाठी काय होणार की वेवलेंथ हे फोटॉनमध्ये असते. तर त्यामुळे लॅम्बडा = 4.34 × 10⁻⁵ सेंटीमीटरला नॅनोमीटरमध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करू तेव्हा आपल्याला वेवलेंथ हे फोटॉनमध्ये मिळते. तर त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 सेंटीमीटर = काय होतं की 10⁻⁷ नॅनोमीटर होतं. त्यामुळे 10⁻⁷ला 7ने आपण या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार नॅनोमीटरमध्ये, वेवलेंथला नॅनोमीटरमध्ये मिळणार. म्हणून आपण काय केलं, 4.34 × 10⁻⁵ × 10⁻7 नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तेव्हा आपल्याला आन्सर मिळालं 434 नॅनोमीटर. हे जी व्हॅल्यू आहे ही वेवलेंथची व्हॅल्यू आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती जेव्हा हायड्रोजन हा इमिट झालेला होता N5 to N2 मध्ये. ठीक आहे, तेव्हा आपल्याला वेवलेंथ काय मिळालं, 4.34. नेक्स्ट आपण बघूया की लिमिटेशन्स ऑफ बोर मॉडेल. नेक्स्ट टॉपिक इज लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल. त्यांनी काही लिमिटेशन्स सांगितलेले आहे. त्याच्या लिमिटेशन्स, फर्स्ट लिमिटेशन्स इज Bohr's atomic model failed to count for finer details of the hydrogen atom spectrum observed in sophisticated spectroscope experiment. तर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे लाईन स्पेक्ट्रम त्यांनी दाखवलेले होते तर ते लाईन स्पेक्ट्रम पहिले स्टार्टिंगला जेव्हा दूर दूर होते आणि काही टाईम नंतर ते एकदम मर्ज होणार होते, तर ते जे मर्ज होतात ते त्यांना एक्सप्लेन करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट इज Bohr's model was unable to explain the spectrum of atom other than hydrogen. त्यांनी म्हणजे बॉर्स मॉडेल हा फक्त हायड्रोजन, जे सिंगल इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या हायड्रोजन लाईक स्पेसिस किंवा सिंगल इलेक्ट्रॉन असतात त्यास ॲटम्सला एक्सप्लेन करू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त जर मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो एक्सप्लेन करू शकत नाही. Bohr's theory could not explain the splitting of spectral lines in the presence of magnetic field or electric field. जेव्हा आपण हायड्रोजन लाईक ॲटम्सला जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवू तर ते स्प्लिट होत नाही बरोबर. त्याचे जे लाईन्स असतात तो स्पेक्ट्रम बरोबर देत नाही, ते लाईन स्प्लिट होऊन जातात. त्या इफेक्टला म्हणतात झिमन इफेक्ट. आणि जेव्हा त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये टाकू तेव्हा देखील ते स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स हे प्रेझेन्स होत नाही बरोबर. त्याला त्या इलेक्ट्रिक फील्डला ठेवल्यानंतर जो इफेक्ट येतो तो स्टार इफेक्ट असतो. ह्या दोघांना बोहर्स थेरी हे एक्सप्लेन करू शकत नाही. फोर्थ लिमिटेशन्स ऑफ बोर थिअरी इज बोर थिअरी failed to explain the ability of atom to form molecules by chemical bonding. इथे बॉन्डिंग पाहिजे होतं.
ओके. बोर्स थिअरी हे एक्सप्लेन नाही करू शकत की ॲटम हा कसा मॉलिक्युल्समध्ये बनतो, म्हणजे केमिकल्स जेव्हा बॉन्ड्स होतात, बॉन्ड्स जेव्हा बॉन्ड फॉर्मिंग होते दोन ॲटम्समध्ये, तेव्हा तो मॉलिक्युल्स होतो. तर तो मॉलिक्युल्स ॲटमपासून कसा बनतो आहे ते बोर्स थिअरी हे फेल झालेली आहे एक्सप्लेन करण्यासाठी. तर आपण यामध्ये फोर लिमिटेशन्स बघितल्या, ड्रॉबॅक्स बघितल्या आपण बोर्स मॉडेल्सच्या. त्यापैकी पहिला होता की त्याच्यामध्ये तो एकदम स्पेक्ट्रम, जो लाईन स्पेक्ट्रम दिलेला आहे, तर त्यामध्ये लाईन स्पेक्ट्रम हे मर्ज झाल्यानंतर तो एक्सप्लेन नाही करू शकत. सेकंड ड्रॉबॅक्स आहे की ते स्पेक्ट्रम्स फक्त हायड्रोजन लाईक ॲटममध्ये, म्हणजे जे हायड्रोजन स्पेसिस असतात, लाईक स्पेसिस असतात, ज्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्याला फक्त एक्सप्लेन करू शकतो. मोर दॅन वन इलेक्ट्रॉन तो एक्सप्लेन करू शकत नाही. थर्ड वन आहे की बोर्स थिअरीला जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रॉन, म्हणजे जे सिंगल इलेक्ट्रॉन्स असतात तसेवाले स्पेसिस जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये टाकू, म्हणजे झीमन इफेक्ट किंवा स्टार इफेक्ट त्याच्यावरती प्रभाव करत असेल, तर त्या गोष्टीला पण तो, म्हणजे त्याचे स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रम लाईन्स हे देखील एक्सप्लेन करू शकत नाही बोर्स थिअरी. आणि फोर्थ वन ही की ॲटमपासून मॉलिक्युल्स कसा बनतो आहे, तो ॲटमपासून मॉलिक्युल्स कसा बनत आहे केमिकल्स बॉन्डिंगनी, हे देखील बोर्स मॉडेल हा एक्सप्लेन करू शकत नाही. तर आज आपण काय बघितलेलं आहे, एक्सप्लेनेशन ऑफ लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन युजिंग बोर थिअरी, आणि एक प्रॉब्लेम ज्यामध्ये आपण वेवलेंथ कॅल्क्युलेट केलेली आहे युजिंग फॉर्म्युला रिडबर एक्सप्रेशनचा वेव नंबर्स घेऊन. त्यावरून आपण वेवलेंथ काढलेली आहे. आल्सो आपण लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल बघितलेले आहे. आय होप ऑल दीज थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक यू क्लास.